उन्हाळ्यामध्ये भाज्या भरपूरशा कमी असतात. तर नमस्कार मंडळी, मी कांचन नोम्स किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत झटपट बनणारे घुगऱ्यांची आमटी, किंवा तुम्ही ते तुरीच्या डाळीची उसळ पण म्हणू शकतात. खाण्यासाठी इतकी टेस्टी पण झटपट पण बनते. तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर रेसिपी खाऊ शकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आखी तूर घेतली होती, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि रात्रभर मी ही पाण्यामध्ये भिजत घातली होती. भिजल्यानंतर सकाळी आता ही स्वच्छ धुवून घेणार आहे. कुकरमध्ये टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मी याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर 3 ते 4 शिट्ट्यामध्ये मस्तपैकी आपली इथे तूर पण चांगली शिजलेली आहे, तुम्ही ते बघू शकतात. तर वाटण बनवण्यासाठी घेतलं आहे सुकं खोबरं, कांदा, टमाटा, त्यानंतर दालचिनी, लवंग थोडी आणि त्याबरोबर घेतलेली आहे काळी मिरी, अद्रक आणि लसूण. तर मसाला थोडंसं मी वाटून घेणार आहे आणि त्याची पेस्ट रेडी करून घ्यायची आहे. आता तेल मी इथे गरम केलं होतं, त्यात टाकलेलं आहे जिरं आणि जिरं फ्राय झालं की त्यात टाकत आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आता जे सुकं खोबरं घेतलं होतं ते थोडंसं तव्यावर भाजून घेतलं होतं आणि टोमॅटो, अद्रक, लसूण, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलेला आहे. त्यात टाकत आहे थोडासा हिंग पण थोडासा कांदा फ्राय झाला की ह्यामध्ये टाकत आहे वाटण, जे आपण ऑलरेडी करून घेतलं होतं. आता छान तेल सुटेपर्यंत हे वाटण मी फ्राय करून घेणार आहे. तुम्ही ते बघू शकतात, वाटण पण छान फ्राय झालं आहे. साईडने मस्तपैकी तेल सुटत आहे. आता ह्यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे आहे. त्यामध्ये आहे हळद, महाराष्ट्रीयन गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि धना जिरा पावडर. मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पण करू शकतात. थोडंसं पाणी टाकून हे वाटण मी चांगलं फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी मसाले फ्राय झाले आहे. साईडने तेल सुटत आहे. आता ह्यामध्ये टाकत आहे शिजवलेली तूर. आता तूर सुद्धा थोडंसं मसाल्यावर फ्राय करायचे आहे. नंतर हे शिजवलेलं पाणी पण ह्यामध्ये ॲड करणार आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि ही ग्रेव्ही थोडीशी उकळून घ्यायची आहे. तुम्हाला वाटलं तर बिना ग्रेव्हीची थोडी कोरडीसुद्धा बनवू शकतात. इथे आपली तुरीच्या डाळीची उसळ आणि घुगऱ्या रेडी झालेली आहे. तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कानावर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.